म्हणजे घराचे स्तंभ, जे संस्काराची शिदोरी बाळकडू आपल्याला देते. शेवटच्या दुसऱ्या आठवड्यात आजी आजोबा दिवस म्हणजेच ग्रँड पॅरेंट्स डे साजरा केला जातो. आपण मदर्स डे साजरा करतो, फादर्स डे साजरा करतो, त्याप्रमाणे हा दिवस आजी आजोबांना समर्पित केला जातो. सगळ्यांना नमस्कार. उपस्थित सर्व आजी आजोबा, आपल्या आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ श्री अण्णासाहेब वर्तक, पद्मश्री भाऊसाहेब वर्तक, नरसिंहराव वर्तक आणि आपल्या या शाळेच्या संस्थापिका राज्यमंत्री श्रीमती तारामाई वर्तक यांच्या शुभाशीर्वादाने आपण या शाळेत प्रथमच आजी आजोबांचा दिवस साजरा करत आहोत. तर सर्वप्रथम श्रीमती तारामाई वर्तक मेमोरियल अकॅडमी या शाळेतर्फे उपस्थित सर्व आजी आजोबांचे मनापासून स्वागत. आजच्या आजी आजोबा दिवस किंवा इंग्रजीमध्ये ज्याला ग्रँडपेरेंट्स डे म्हणतात, त्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. आपल्या शाळेमध्ये हा दिवस आपण प्रथमच साजरा करतो. आमचे नातवंड जिथे शिकतात त्या ग्रँडपेरेंट्स डेना आम्ही दोघंजणं दरवर्षी अटेंड करतो आणि त्यांचे निरनिराळे प्रोग्रॅम्स आणि हे आम्हाला तिथे दाखवले जाते. एक आपला हा आपले नातवंड हे एक आपला आनंदाचा क्षण असतो. आपले मुलं सुना हे सगळे सकाळी जातात, संध्याकाळी येतात. त्याच्यामुळे नातवंडांवर जे काही संस्कार करायचे असतात आणि त्यांच्याकडून जे काही आपल्याला कामं करून घ्यायची असतात त्याची बरीच जबाबदारी आपल्याला करायला लागते. आम्ही जेव्हा आमच्या नातवंडांच्या शाळेमध्ये ते IB स्कूल आहे जात होतो, त्या प्रिन्सिपलने आम्हाला असं सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या नातवंडाबरोबर तुमच्या भाषेमध्येच बोललं पाहिजे, नाहीतर तुमची भाषा ते विसरते. म्हणजे आपले मुलांवर असलेले संस्कार किती महत्त्वाचे आणि ह्या माझ्या आणि पल्लवीच्या आयुष्यातल्या अनेक आठवणी नातवंडाबरोबरच्या, माईंच्या, त्यांच्या नातवंडाबरोबरच्या आपण बघणार आहोत. धन्यवाद. शुभ प्रभात. लोकनेते कैलासवासी अण्णासाहेब वर्तक, कैलासवासी पद्मश्री भाऊसाहेब वर्तक, कैलासवासी नरसिंह वर्तक आणि राज्यमंत्री श्रीमती तारामाई वर्तक, ज्यांची सामाजिक व निस्वार्थपणे मदत करण्याचे योगदान फक्त राज्यापुरताच मर्यादित न राहता संपूर्ण देशात प्रसिद्ध होते, अशा ह्या आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ यांना आजच्या ग्रँड पॅरेंट्स दिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन. सामाजिक कार्य करीत असतानाच माईंनी आपले कुटुंब, मुलं व नातवंडांवर उत्तम संस्कार केलेच, ज्याची प्रचिती आज आपण आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेचे शिरोमणी व अध्यक्ष महोदय श्री विकास वर्तक सरांमध्ये माईंची छबी आपण पाहू शकतो. माईंनी जशी एकत्र कुटुंब पद्धती जपली, तसेच आपली नातवंड व त्यांच्यावर केलेली मायेची बरसात संस्कार शालेय समितीच्या अध्यक्षा श्रीमती प्राची राहुल बगे वर्तक मॅडम आणि काँग्रेस युवा नेते गव्हर्निंग काउन्सिलचे मेंबर श्री पुष्कराज वर्तक सर यांच्या रूपात नक्कीच पाहू शकतो. आजच्या व्यस्त व धकाधकीच्या जीवनातसुद्धा श्री विकास वर्तक सर आणि श्रीमती पल्लवी वर्तक मॅडम आपली नातवंडे कुमार साई सम्राट आणि कुमार विश्वम ह्यांच्यावर आजी आजोबांची प्रेमळ माया करत संस्काराच्या शिदोरीचे बाळकडू त्यांना पाजत आहेत. आजच्या तंत्रज्ञान युगात आपल्या नातवंडांसोबत वेळ व्यतीत करून त्यांच्यावर संस्कारिक आदर्श व्यक्तित्वाचे धडे आपल्या नातवंडांना देत माईसाहेबांच्या संस्काराचा आदर्श वसा आजी आजोबांच्या रूपात पुढे नेत आहेत. असेच संस्कार उत्तरोत्तर जपले जावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजच्या ग्रँड पॅरेंट्स दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पूर्ण असं ग्रँड पेरेंट्सचं जे काही संमेलन आहे ते बघून मी भारावून गेलेलो आहे आणि मी टीचर्सना त्याबद्दल त्यांचे आभार मानतो की आम्हाला तुम्ही बोलवलं. शाळेत यायची संधी मिळाली, शाळेत यायची संधी मिळाली. धन्यवाद देते तुम्हाला, धन्यवाद देते तुम्हाला. प्रेममय शिस्तीने तुम्ही मुलांना सांभाळा, प्रेममय शिस्तीने तुम्ही मुलांना सांभाळा.
आमची प्रिय नातवंड म्हणजे दुधावरची साय. आमची प्रिय नातवंड म्हणजे दुधावरची साय. आज आपण तिथे ग्रँड पॅरेंट्स डे साजरा करायला जमलो आहोत. हा एक असा दिवस आहे की आपण आपल्या आजी आजोबांना सन्मान करतो, त्यांना शाळेत आणतो, त्यांना त्यांच्या नातवंडांच्या रूपात विविध कलागुण दाखवतो. आपले आजी आजोबा हे कुटुंबाचे मूळ आहेत. ते अनुभवी, जाणकार आणि सुज्ञ आहेत. त्यांना जीवनातील गतिशीलतेची जाणीव आहे आणि नवीन पिढीला शिकवण्यास आणि वाढवण्यास ते मदत करण्यासाठी आपल्या जीवनातील धडे शेअर करतात. अमर्याद मजा करताना आजी आजोबा हे मुलांचे सर्वोत्तम मित्र असतात. आपले आजी आजोबा लहान मुलांना शिकवतात. ते आपले लक्ष केंद्रित करून खेळणे, बोलणे व एकत्र वाचून शिकायला मदत करतात. आमचे आजी आजोबा आमचे कथाकार, वैयक्त खेळ केंद्र, आवडते स्वयंपाकी, विनम्र शिक्षक आणि विनर्जक प्रेमाचे समूह आहेत. अशा या आजी आजोबांसाठी मी 2 ओळी बोलू इच्छिते. नातवंड म्हणजे काय चीज असते? आई रागावली की आजीकडे धाव घेते. नातवंड म्हणजे लोण्याचा गोळा पाळण्यातून अलगद काढून घ्यावा. नातवंड म्हणजे गुलाबाची पाकळी, पुस्तकात जपलेली पानावरची जाळी. नातवंड म्हणजे विड्याला गुलकंद, सगळ्या चवीना बांधतो एक संथ. नातवंड म्हणजे खव्याचा पेढा, अखंड आनंद घ्या हवा एवढा. नातवंड म्हणजे त्रिवेणी संगम, तिसऱ्या पिढीचा असतो उगम. नातवंड म्हणजे आनंद तरंग, आनंदाच्या डोकात डुबते अतरंग. आनंदाच्या डोकात डुबते अतरंग. नाना नानी वेलकम टू आवर स्कूल, तुम भी खुश हो हम भी खुश है सारा स्कूल. उन फूलों की जिनसे महका यह उपवन है, जो सुबह की चाय दोपहर का अलार्म और शाम की थकान को गले कम है, जिनके ममता में एक अलग ही महक है और जिनके सीख से जीवन को दिए पंख है. दादा दादी नाना नानी तो वो फूल है, वो हर बाग में नहीं खिलते हैं. वो खुशनसीब होते हैं जिन्हें दादा दादी नाना नानी मिलते हैं. A story time, a nursery rhyme. The time you spend with me fills me up with happiness. You are everything to me. A heart so full of love and care. I thank the world that you are there. To always be the one for me that fills my heart with memories. आशियाना मेरा साथ तेरे है ना, ढूंढते तेरी जगह मुझको घर मिला. आवाराना मेरा हाथ तेरे है ना, ढूंढते तेरा खुदा मुझको रब मिला. तू जो मिला जो हो गया मैं तेरे. लड़कियों को माफ करते हैं, बहुत गुस्से में होकर भी हमें प्यार देते हैं. उनके होठों पर हमेशा दुआएं होती हैं. ऐसा करने वाले सिर्फ और सिर्फ हमारे ग्रैंड पेरेंट्स. तू ही तो जन्नत मेरी, तू ही मेरा तू ही तो मन्नत मेरी, तू ही रूह का सुकून, तू ही अखियों की ठंडक, तू ही दिल की है दस्तक. और कुछ ना जानूं, बस इतना ही जानूं
करती हूँ। स्कूल की छुट्टियां शुरू है, एक की ज्वाइंट फैमिली है और एक की न्यूक्लियर। तो चलो क्या होता है देखते हैं। दृश्य पहला, अनन्या का परिवार। बाबा बाबा चला आपण चेस खेळूया, आज मी तुम्हाला हरवूनच दाखवते. असं आणि जर मी तुला हरवलं तर रडायचं नाही बरं का? नाही रडणार, आज तुम्हीच हरणार आहे. चल मग बघूया. येस. आणि मी बाबांना हरवणार आहे. अरे अनन्या, तू सेम तुझ्या बाबांसारखं करते. ते लहान होते ना तुझे पप्पा, तुझे तेव्हा सेम असंच बघायचे. अय्या हो, बाबांसारखं. सेम टू सेम. तुला बघितलं ना अनु की मला अगदी तुझ्या बाबांचं बालपणच आठवतं. अनन्या का परिवार। अनन्या परिवार में माता पिता दादा दादी के साथ रहती है, एक दूसरे का ख्याल रखते हैं। दादा दादी अपनी लाडली पोती के साथ वक्त बिताते हैं, सब एक साथ खुश हैं। अब आगे बढ़ते हुए दृश्य दूसरा, रिया का परिवार। हाय रिया। हाय मम्मी. अरे रिया, अब तो फोन नीचे रखो। अरे यार मम्मी, मुझे डिस्टर्ब मत करो. आपको पता है मैं सबवे सफर के 20th लेवल तक पहुंच चुकी हूँ. आप मुझे डिस्टर्ब मत करो यार. रिया, ऐसा नहीं होता है रिया। फोन रखो नीचे और जाओ खेलो जाके नीचे। मम्मी, मुझे खेलने में कोई दिलचस्पी नहीं है. मुझे मेरा 20th लेवल कंप्लीट करना है तो मेरा स्कोर हाई हो जाएगा. क्या करूं इस लड़की का, ना ही वो पढ़ती है ना ही होमवर्क करती है, परेशान हो गई हूँ। हाँ सर, आज तो शेयर मार्केट बहुत ही डाउन हो चुका है. हाँ सर, ओके 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 सर, बाय बाय. सीमा, डैड ले लो प्लीज. सीमा, एक गिलास पानी लेके आना. मम्मी पानी लेके आना. पापा पापा पापा. क्या हुआ रिया? चलो ना गेम खेलते हैं. नहीं बेटा, आज मैं बहुत थक चुका हूँ और बारिश की वजह से ना आज ट्रेन भी बहुत लेट थी. आज मैं बहुत थक चुका हूँ. आज देखो फिर कभी. प्लीज रिया, तंग मत करो शादी. चलो ना प्लीज गेम खेलते नो हैं. प्रिया प्लीज, फिर कभी. रिया अपने माता पिता के साथ रहती है, उसके माता पिता दोनों काम पर जाते हैं। रिया अकेली घर में रहती है और वक्त बिताने के लिए मोबाइल देखती है। चलो आगे बढ़ते हैं। दृश्य तीसरा, स्कूल में। हाय रिया. हाय अनन्या, कैसे हो? मैं एकदम ठीक हूँ. आप कैसे हो? मैं ठीक हूँ. छुट्टियाँ कैसे गई? छुट्टियाँ अच्छी रही. क्या किया छुट्टियों में? मैंने छुट्टियों में आपको पता है सबवे सफर का 20th लेवल क्रैक किया है. इतने सारे पॉइंट्स मिले, क्या बताऊं मैं आपको. और हम लोग मूवी भी देखने गए थे, लेकिन बस और कुछ नहीं किया. तुमने क्या किया? अरे मैं क्या बताऊं, मैंने इतना मजा किया है ना छुट्टियों में. छुपाई, कैरम, चेस, ये सब खेला. और फिर शाम में मैं, दादी और दादाजी हम तीनों पार्क में जाते थे. पार्क में दादी के साथ? यस. और फिर पार्क में दादी और दादा वॉकिंग करते थे और मैं वहाँ पे खेलती थी. और फिर घर पे आने के बाद अच्छा अच्छा खाना खाती थी दादी के हाथ का. और फिर सोने के टाइम में दादी बहुत सारी कहानियां सुनाती थी. कहानियाँ? यस. मेरे दादी के पास तो कहानियों का पिटारा है. पिटारा. कहानियों का? हाँ. एक दूसरे से बात करते समय रिया को ये एहसास होता है कि उसके भी दादा दादी उसके साथ रहते तो वो भी अनन्या जैसे खुश रहती और दादा दादी के साथ प्यार से वक्त गुजार पाती. अब आगे बढ़ते हैं. दृश्य चौथा, रिया का घर। क्या हुआ आपको पता है? हाँ. वो मेरी बेस्ट फ्रेंड अनन्या. कौन अनन्या? अरे वो मेरी बेस्ट फ्रेंड मम्मी. ओके ओके ओके. आपको पता है? हाँ. उसने अपने वेकेशन कैसे स्पेंड किया है? क्या किया? उसने अपने दादा दादी के साथ लोगोरी खेला. ओके. कैरम भी खेला. हाँ. और दादी ने तो उसको कितने सारी कहानियां सुनाए हैं. और उसकी दादी के पास तो बहुत सारी कहानियों का पिटारा है. अच्छा. पापा, मुझे चाहिए दादी बाबा यहाँ ओके पे. ओके. हाँ. मैं आज ही आई बाबा को फोन कर देता हूँ कि हम लोग आ रहे हैं ऐसे. बट आपको एक प्रॉमिस करना होगा रिया, आप फोन को हाथ ही नहीं लगाओगे और दादा दादी के पास टाइम बिताओगे और उनका ख्याल रखोगे. सीमा, रिया, प्रॉमिस करो दादा दादी को बिल्कुल भी परेशान नहीं करना है और टाइम पर पढ़ाई करना है और मोबाइल को बिल्कुल भी नहीं हाथ लगाना है. प्रॉमिस? अच्छा प्रॉमिस. रिया खुश तो हम सब खुश. हम भी खुश.
देखा आप लोगों ने, जैसे दादा दादी घर पर खुशियों की बहार लाते हैं। बोलते हैं, क्या कहा जाता है कि माँ बाप सिर्फ बच्चों को प्यार देते हैं, लेकिन दादा दादी बच्चों को संस्कार और उनके अनुभव का ज्ञान देते हैं। तो चलो आज हम सब मिलकर उनको इस दिन की शुभकामनाएं दें। हैप्पी ग्रैंडपेरेंट्स डे। जीवन है, जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप, ये जीवन है। काला घोड़ा सफेद की सवारी, एक उतारा तो दूसरे की बारी। यस, क्लू में किचन आइटम। काला घोड़ा सफेद की सवारी, एक उतारा तो दूसरे की बारी। वेट, ग्रैंड पेरेंट्स डे टुडे, लेट देम आंसर। यस मैडम, यस। चपाती मेन नहीं है, काला घोड़ा कौन